हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नम्रता घोलप. आणि आज आम्ही चाललो आहे कोल्हापूरला फिरायला. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला मी ज्या ठिकाणी जाणार आहे ते लोकेशन तुम्हाला नक्की शेवटपर्यंत बघा दाखवणार आहे पुढं. आणि चालली आहे गाडीसाठी, ST साठी. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं आजी आजोबा भेटलेत बघा. ते आजोबा निघालेत वैरण आणायसाठी सकाळ सकाळी. हा बघा गाडा वैरणीसाठी. विचारतात आई कुठं चालत आहे म्हणून. ही आजी पण विचारते कुठं चालले म्हणून. सगळे विचारतात आहे कुठं चालले कुठं चालले. आद्या पण आहे सोबत. आणि हे मिरवणुकीसाठी आम्ही गावाला आलो होतो. त्याचा बॅनर लावला आहे मुलाचा, म्हणजे माझ्या भावाचा. किती मोठा बॅनर आहे. आणि हा आमच्या गावाचा व्ह्यू. किती छान वाटते बघा. सकाळ सकाळी 7 वाजले होते. 7चा व्ह्यू. किती छान वाटते. आणि आधी इथं आंबे पाडायला लागले बघा, दगड घेऊ घेऊ आंबे पाडते. बोलते मम्मी मँगो मँगो. चाललंय मँगो पाडायचं. परत आली एसटीत बसलोय आम्ही. किती छान वाटतंय सकाळ सकाळी व्ह्यू. पहिल्यातले दिवस आठवतात आहे मस्त आपल्या गावचं. किती छान वातावरण वाटतंय. आणि ही आमच्या गावची नदी. किती छान सूर्य आलाय सकाळ सकाळी. किती छान वातावरण आहे बघा आमच्या गावचं. आणि इथं शिवारे म्हणून बाळूमामाचं मंदिर आहे शिवारे गावात. छान आहे ना वातावरण. परत आता STतून आम्ही पोचणार आहे. कारले फाट्याला उतरणार आहे. व्हिडिओ बघा आम्ही कुठं जाणार आहे नक्कीच. उतरलो इथं कारले फाट्याला. आता परत अजून एक गाडी पकडायची आहे आपल्याला. आद्या काय 2 तास झोपली, ती उठलीच नाही पोचस तोपर्यंत. गाडी भेटली बघा आपल्याला. गाडी भेटली आणि आद्या काय अजून पण उठलेली नाही. आद्याची मस्त झोप झाली आता. किती छान आहे. आणि इथं एका पिक्चरचं शूटिंग झालं होतं बघा. ज्योतिबाचा नवस काहीतरी पिक्चर, जुना पिक्चर. मला माहिती नव्हतं. आमच्या आईने म्हणजे सासूबाईंनी सांगितलं की इथं पिक्चरचं शूटिंग झालं होतं म्हणून. इथं पिक्चरचं, मराठी पिक्चरचं शूटिंग झालं होतं. छान आहे लोकेशन.
आणि आम्ही इथं पोहोचलोय बघा लोकेशनला. गाडी एक साईडला लावतात आहे की दादा. आता इथं आम्ही पोचलोय आणि आद्या आताशी उठली. आम्ही लोकेशनला निघालोय. हे बघा इथं नारळ वगैरे घेतलंय आम्ही. आता जायचं आहे मंदिराकडं. ते दादा गेले पैसे सुट्ट्या आणायला. हे बघा आम्ही आलोय दक्खनचा राजा ज्योतिबा च्या दर्शनाला. आद्या आता चालली. आद्या आता फ्रेश झाली बघा. चालली खेळायला आता. लागली खेळायला. इथं आद्याला टीका लावलाय. ती वाटतंय काय लावलंय मला. ती बघते कशी. आद्या कशी बघते. चाललो आता आम्ही आत. चप्पल वगैरे काढलं. जिथं नारळ घेतला तिथंच. आद्या दिसल ते मागते खेळणं. आद्या दिसल ते मागते वस्तू. आद्याने इथं बबल गन घ्यायला लावली. त्याशिवाय पुढेच येत नव्हती. इथं बबल गन घेतली. आता चाललोय आम्ही पुढं. हे बघा देवाच्या जवळ जरा पोचलोय आम्ही. इथून एंट्री करायची असते बघा. आज जास्त गर्दी नाही. आम्ही शनिवारी गेलो होतो. रविवारी जास्त गर्दी असते. आज जास्त गर्दी नाही. आज जास्त गर्दी वाटत नाही. इथं बघा आद्या बबल गन घेऊन आली. ते लोक काढतात आहे फोटो.
इथं पाया पडायचं चाललंय. आद्या काय पाया पडत नाही. आद्या नुसतीच बघते. आद्याची आजी पाया पडते. इथून दिसतंय किती मोठी रांग लागली. आम्ही काही दर्शन रांगेत उभा राहिलो नाही, आद्या त्रास देत्या म्हणून. आता आम्ही चाललोय दर्शनासाठीच. इथं बघा ज्योतिबाचं दर्शन केलं आम्ही. आणि इथं गायमुखसाठी दर्शन करतात आहे बघा लोक. गायमुखसाठी रांग लागली. आद्याचं बघा काय चाललंय. गायमुखसाठी दर्शन करतात आहे या रांगेत. आणि तशीच पुढं पण रांग गेली ते ज्योतिबाच्या दर्शनासाठीच. आद्या बघते. बघा किती मोठी रांग लागली. आम्ही काय रांगेत थांबलो नाही, कारण आद्या त्रास देते आम्हाला, शांत बसत नाही. हे बघा आद्याला या गाडीत बसायचं होतं. थोड्या वेळ बसली आणि लागली रडायला. ऊन जास्तच लागतंय कोल्हापूरला. आद्या इथं पण बसली गाडीत बघा, 4 व्हीलरमध्ये. मंदिराचा 1 राऊंड मारून देतात आहे ती 50 रुपयामध्ये. हे बघा आद्या खुश. आता आम्ही थोडा नाश्ता केला. मिसळ घेतली होती आणि भजी. मिसळ खाऊन नाश्ता करून घरी आलो.